लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केल्यापासूनच महिलांमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह आम्हाला पाहायला मिळाला। या महिन्यातल्या ज्या पात्र लाभार्थी होते त्यांच्या पहिला लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि आज नागपूरमध्ये या वचनपूर्तीचा दुसरा सोहळा आयोजित होत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचा लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांच्याकडून या योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसत आहे। मी अनेक माता भगिनींसोबत संवाद साधला आणि अनेकींनी मला 3000चं जे डीबीटी झालंय त्याच्यातून आपण काय काय केलं आणि बऱ्याच दिवसांपासून काय काय त्यांच्या इच्छा अपूर्ण होत्या आणि तो जो मिळालेला लाभ आहे त्याच्यातनं त्यांनी ते पूर्ण केलं, याचा हे ऐकून आम्हाला नितांत आनंद आहे। वेगळा अनुभव तुम्ही महिलेकडून ऐकला असा, जे 3000 त्याने काहीतरी वेगळा अनुभव घेतला, काहीतरी वेगळं केलं? मला एका महिलेने सांगितलं, मी तिच्यासोबत संवाद साधत असताना, की माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की माझी स्वतःची सायकल असावी आणि मला 3000 ज्या वेळेला डीबीटी झाले त्यावेळेला मी पहिली ती सायकल विकत घेतली आणि आता मला बाजारात जाताना किंवा माझ्या एकंदरीत रोजच्या प्रवासामध्ये ती सायकल मला उपयुक्त ठरत आहे। त्यामुळे ऐकून मनाला खूपच आनंद आणि समाधान वाटलं की अशा पद्धतीची त्यांची दैनंदिन गरज सुद्धा आम्ही या योजनेच्या माध्यमातून भागवू शकतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण जो कार्यक्रम आहे तो रक्षाबंधन सणानिमित्त आता आयोजित करण्यात आलेला आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो वितरणाची प्रोसेस कालपासूनच सुरुवात झाली आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कमसुद्धा जमा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना ओवाळणी द्यायची होती, या कारणाने जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आधीच टाकला गेला। कारण हप्ता वितरणाला थोडा वेळ लागतो, यासाठी जुलै महिन्याचा आधी टाकण्यात आलेला आहे आणि आता ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती वितरणाची प्रोसेससुद्धा जाहीर झालेली आहे आणि तुमच्या खात्यावरती उद्या रक्षाबंधनानिमित्त हा हप्तासुद्धा मिळून जाणार आहे। त्याला देखील प्रक्रिया सुरू केलेली आहे। ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरित झाला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आणि ज्या बहिणींना अजूनही जुलै महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना थेट 3000 रुपयाची रक्कम आहे, रक्षाबंधनाची ओवाळणी आहे, ते थेट त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची सर्वात मोठी ओवाळणी असणार आहे।